ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांतिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता परवा संपूर्ण यक्ष प्रश्नाचं बॅकग्राऊंड सगळं आपण ऐकलं, इंट्रोडक्शन ऐकली। युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं कशी देतो, यक्ष म्हणजे कोण आहे तो, यमराज मृत्यूदेवता आहे ती, आणि त्या मृत्यूदेवतेचं काय म्हणणं आहे, का बरं युधिष्ठिराला प्रश्न का बरं विचारले। युधिष्ठिर या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? युधी म्हणजे युद्ध, युद्धामध्ये सुद्धा एरवी तर आहेच, एरवी तर आपण शांत राहू शकतो। एक गोष्ट काय आहे की आपण राग आल्यावर, म्हणजे माझा रागावर कंट्रोल आहे हे मला कधी कळेल, राग आल्यावर कंट्रोल करता आला तर ना। रागच न येण्यासारखं काही झालंच नाही तर रागावर कंट्रोल काय, म्हणजे कंट्रोल न करता कंट्रोल आहे हे कसं समजायचं। त्याप्रमाणे युधिष्ठिर म्हणजे काय, धर्मराज होता तो, नेहमीच तो आपल्या स्वरूपामध्ये स्थितच होता, समत्व होतं त्याच्याकडे, कधीही तो एकदम असा उच्छृंखलपणे वागला नाही, एकदम त्यांनी उड्या मारल्या नाहीत, एकदम तो कधी चिडला नाही का, एकदम तो कधी घाबरून गेला नाही कोणत्याही परिस्थितीत। युद्धामध्ये सुद्धा म्हणजे युद्धकाळात सुद्धा, युद्धकाळ म्हणजे काय, अडीअडचणींचा काळ, त्यामध्ये सुद्धा स्थिर राहणारा, मनाने अतिशय स्थिर राहणारा म्हणजे युधिष्ठिर, आणि असाच फक्त या मृत्यूदेवतेची उत्तरं देऊ शकतो। मग ही मृत्यूदेवता म्हणजे काय आहे, काय हे सगळं सांकेतिक आहे, हे सगळं जे प्रकरण आहे ते सांकेतिक आहे। अतिशय इंटरेस्टिंग प्रकरण आहे, ज्या तळ्यावर हे सगळे गेले होते,
खूप मोठा गर्भित अर्थ आहे याच्यात. ज्या तळ्यावर हे सगळे पाणी प्यायला गेले होते ते तळं किंवा ते सरोवर म्हणायचं चांगल्या भाषेत, तर ते जे सरोवर आहे ते सरोवर हे कशाचं प्रतीक आहे? संपूर्ण विश्वाचं प्रतिनिधित्व करतं ते सरोवर. हे संपूर्ण विश्व. हां, तर काय आहे तो जो यक्ष आहे तो काय म्हणतोय की हे पहा, लक्षात ठेवा, हे सरोवर जे आहे ते माझ्या मालकीचं आहे. माझ्या मालकीचं आहे म्हणजे काय? सगळं हे काय आहे? हा डाव, हा सगळं परमेश्वराचाच खेळ आहे ना, हे विश्व म्हणजे. तर हे माझ्या मालकीचं आहे आणि तुम्हाला जर याच्यात पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग खुशाल पाणी प्या. म्हणजे काय की ईश्वराचा सल्ला इथे मानला पाहिजे. ईश्वराने घालून दिलेले नियम इथे मानले पाहिजेत. या विश्वामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ईश्वराची परवानगी घेतली पाहिजे. आलोय जन्माला, लागलो कामाला आणि वरती स्वतःच सगळं मानून ठेय्या दिला इथे आम्ही. आमच्या डिमांड्स आम्ही करतो आहोत, तर त्याला कितपत अर्थ आहे? आम्हीच डिमांड्स करतो आहोत. आम्हाला हे हवं आहे, आम्हाला ते हवं आहे, तर ते आम्ही नाही करू शकत डिमांड्स. आम्हाला ईश्वराच्या संकेतांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये यक्षाने जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे सांकेतिक आहेत. माणसाला सांगितलेले की हे तुझं जीवन कसं कसं आहे त्याच्यातून सांगितलेलं आहे आणि ते सगळं तू नियम पाळतोयस का याची उत्तरं तुझ्याकडे आहेत का. आणि ती जी युधिष्ठिराने दिलेली उत्तरं आहेत ती उत्तरं ही एखाद्या समजूतदार मानवानी ईश्वराला दिलेली उत्तरं आणि मग त्यांनी या विश्वामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही जे प्रवेश करतो ईश्वराच्या सल्ल्याकडे लक्ष न देता आम्ही जो प्रवेश करतो, आम्हाला तहान लागली आहे. तहान ही कसली लागलेली आहे? तहान ही वासना तृप्तीची तहान लागली आहे. वासना तृप्त करायच्या आहेत आम्हाला, म्हणून आम्ही या विश्वामध्ये नुसते पळत सुटलो आहे आणि नुसते भोगायच्या इच्छेने आम्हाला वाटतं की वासना आमच्या तृप्त होतील. पण या विश्वाचे नियम काय आहेत हेच तर मुळी परमेश्वर या प्रश्नांमधून, प्रश्नांच्या माध्यमातून सांगतोय आणि युधिष्ठिराच्या उत्तरांमधून सामान्य माणसाला समजवून देतोय की माणसाने कोणते नियम पाळले तर मनुष्य सुखी होतो, नाही पाळले तर ही जे 4 भावंडांना मृत्यू आला, नुसत्या आपल्या वासनांची तहान भागवण्यासाठी आपण इथे यायचं नाही आहे. वासनांची तहान जर अशा रीतीने आपण भागवली की कशाचंही काहीही न मागे पुढे पाहता दिसलं पाणी आणि प्यायलं, म्हणजे दिसले भोग आणि घेतले ते भोग, भराभर भोगत सुटला, तर वासना जास्त वाढणार आहेत. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते, ती पूर्ण झाली की तिसरी इच्छा निर्माण होते. आपल्या इच्छा इतक्या भराभर का पूर्ण होत नाहीत याचं उत्तर आपल्याला इथेच दिलेलं आहे की इच्छा पूर्ण का होऊ नये. कारण
त्या वासनांना कुठेतरी अटकाव बसेल. इच्छा बराबर पूर्ण होत गेल्या तर अजून आपण इच्छा करू आणि वासनांची तृप्ती होण्याच्या ऐवजी वासना वाढत जातील. हा नियम नाही आहे या विश्वाचा. विश्व निर्माण कशासाठी केलं आहे तर मनावर संयम ठेवून सगळी हे काय कर्मपूर्तीसाठी आणि कर्म कशी करायची आहेत तर ते सुद्धा सगळं सांगितलं आहे. म्हणून काय आहे की आपल्याला सगळं हे विश्व कशाने व्यापलेलं आहे. मग खुशालपी म्हणजेच या विश्वामधल्या भोगांचा तुला उपभोग घ्यायचा असेल तर आधी माझ्या नियमांचं पालन कर. मी काय काय विचारतोय त्याच्याकडे तू लक्ष दे आणि त्या प्रश्नांची तू उत्तरं दिलीस म्हणजे तू जबाबदार आहेस आता या विश्वामध्ये त्या पद्धतीने वागण्यासाठी. जगाचा जर आनंद घ्यायचा असेल तर ईश्वराच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, ईश्वर धर्माचं पालन केलं पाहिजे, ईश्वराच्या सूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे, ईश्वराच्या मार्गदर्शनाचं कडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्याचा सल्ला जुमानला पाहिजे आणि या विश्वामध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याची परवानगी म्हणजेच काय आहे. भगवद्गीतेमध्ये कर्म केल्यानंतर फळं बिळं त्याची अपेक्षा नाही, त्याला समर्पित व्हायचं, त्याचं स्मरण करायचं, त्याची परवानगी घ्यायची. या जगातनं आपल्याला जे जे काही मिळतंय ते आपण काय केलं पाहिजे, मानसिकरित्या परमेश्वरालाच अर्पण केलं पाहिजे की हे तुझंच आहे आणि हे तुलाच अर्पण आणि मग त्याचा आपण उपभोग घ्यावा. ईश्वराचं स्मरणही त्याच्यामुळे होतं आणि या विश्वामध्ये आपल्या जीवनातल्या विश्वामध्ये समृद्धी ऐश्वर्य निर्माण तर होतच पण अमृतत्वाचा मार्ग म्हणजे आपल्या परमचैतन्याचा परमप्राप्तीचा मार्ग आपल्याला मिळतो. आणि या विश्वामध्ये ईश्वराच्या या विश्वामध्ये वावरताना स्वार्थ अहंकार हे सगळं काही आपल्याला घेऊन जगता येणार नाही. कलह भांडणं काय होतं याच्यामुळे माणसाला बंधन निर्माण होतं. स्वार्थ मला आधी पाणी पिऊ दे, अहंकार तिकडून आकाशवाणी होतीये की या तळ्याचं पाणी तू पिऊ शकत नाही, स्पर्श करू नकोस याला, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, हा कोण अडवणार मला. असं जेव्हा वाटतं तेव्हा काय होतं, अहंकार वाढल्यामुळे काय होतं, बंधनात पडतो माणूस. पण ज्याच्याकडे अहंकार नाहीये तो युधिष्ठिरासारखा त्यांनी काय केलं की इकडे तहान लागलेली आहे केव्हाची आणि तिकडे सगळे भाऊ मृत्युमुखी आहेत, ते टेन्शन आणि इकडे तहान लागलेली, ते सगळं सोसून त्यांनी आधी यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचंही कल्याण केलं आणि इतरांचंही कल्याण केलं. अशा रीतीने आता युधिष्ठिर तयार आहे ती उत्तरं द्यायला असं समजताच युधिष्ठिरांनी सांगून टाकलं होतं की हे तुझ्या मालकीचं आहे ना तळ, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, मी हातसुद्धा लावणार नाही. आता प्रश्न उरला फक्त की तू प्रश्न तुला विचारायचे आहेत, काही हरकत नाही, मला जेवढं ज्ञान आहे
त्याच्याप्रमाणे मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो. असं म्हणून यक्षाने सुरुवात केलेली आहे प्रश्न विचारायला. पहिला प्रश्न आहे, किम स्वेद आदित्यम उन्नयती. म्हणजे आदित्यम किम उन्नयती, सूर्याला उगवण्यासाठी कोण शक्ती देतं? सूर्याला कोण उगवून देतं? या प्रश्नात काय आहे? या प्रश्नात असं आहे, काय संकेत आहे, फार मोठा संकेत आहे. आता तुम्ही म्हणता बरं का, तुम्ही म्हणता मी हे केलं, मी ते केलं, माझं असं झालं, माझं तसं झालं, हां मी आता हे पण करू शकतो, मी ते पण करू शकतो. पहा ना, एवढी मोठी गोष्ट मी हलवली, एवढ्या मोठ्या गोष्टी मी करतो, हां मोठे डिसिजन मी घेतो असं तुम्ही म्हणताय. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे यक्ष काय म्हणतो की या पृथ्वीवरती सगळ्यात तेजस्वी असं काय असेल, जास्तीत जास्त तेजस्वी सूर्य. अहो सूर्याशिवाय तर जीवनच नाही. भारतात राहून तर कल्पनाच येणार नाही आपल्याला की सूर्याशिवाय जीवन नाही. थंड हवामानाच्या प्रदेशांमध्ये जिथे सूर्य दिसत नाही, 6-6 महिनेसुद्धा कुठल्या प्रदेशात सूर्य दिसत नाही, त्यांना सूर्याचं महत्त्व खूप आहे. म्हणजे एकंदरीत आहेच. तर आपल्याला कळून येईल की सूर्य म्हणजे काय आहे. जीवनाचीच ऊर्जा आहे आपल्या. एक उदाहरण घ्या की असं जर डिक्लेअर केलं हवामान खात्याने उद्या की आता 24 तासाच्या हवामान अंदाजानुसार उद्यापासून सगळी लक्षणं अशी आहेत की 6 महिने आता अंधार राहणार आहे पृथ्वीवर. मग काय होईल? काय होईल? अंधार नुसता जर राहिला, साधी गोष्ट, तर काय होईल? एक तर जीवन नष्ट होईल. कारण नुसते अंधारात बाहेर पडणार कोण? नाही का? बाहेर पडणार कोण? सुमसाम, लोकांची झोप वाढेल, लोक आळशी होतील, हजारो लाखो गोष्टी होतील. दुसरा मुद्दा, सूर्यामध्ये काय असतं? उष्णता असते. सूर्यामध्ये उष्णता असते. ही जी उष्णता आहे, ही उष्णता रात्र असल्यावर असेल का? त्या मानाने नसेल. जसजसा दिवस उगवतो आणि जसजसा सूर्य डोक्यावर येतो तसतशी ही उष्णता वाढत जाते. म्हणजे सकाळी सुद्धा सूर्य उगवल्याबरोबर लगेच उष्णता नसते, तर ती हळूहळू वाढत जाते. तर नुसती रात्र असेल तर कसं होईल? म्हणजे उष्णता सुद्धा फारशी असणार नाही. नंबर 2, हो की नाही? म्हणजे काय ह्याचा अर्थ? यातनं एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत तेजस्वी आणि जीवनालाच संपूर्णपणे ऊर्जा देणारा असा जर सूर्य आहे, तर हा सूर्य सुद्धा हो स्वतः उगवत नाही. काय काय होतं या सूर्यामुळे? काय काय होतं? दिवस रात्र तर होतातच,
आणि त्याच्यामुळे होतं काय माहिती का, जीवन आपलं चांगलं झालेलं आहे, जीवन व्यवस्थित झालेलं आहे. रात्रीच्या काळात 8 तासाचा जो काळ असतो तो आपल्या वाट्याला येतो झोपण्यासाठी, आणि बाकीचा वेळ आपला सगळा सत्कारणी लागू शकतो. तोपर्यंत सकाळी प्रकाश आणि उष्णता घेऊन सूर्य येतोच. सूर्यामुळे ऋतू निर्माण होतात. अधिक उष्णता उन्हाळा, कमी उष्णता थंडी. असे सगळे ऋतू निर्माण होतात. आणि ऋतू निर्माण होतात किंवा त्या ऋतूंप्रमाणे आता शेतकऱ्यांची हे काय नांगरणी, पेरणी, कापणी, अशी जी शेतीची कामं आहेत ती कशावर अवलंबून आहेत? शेवटी सूर्यावर अवलंबून आहेत ना. म्हणजे सूर्यामुळे हे ऋतू होतात आणि ऋतूंमुळे हवामानात बदल होतात आणि त्या हवामानाला ती कार्य करायची आहेत. म्हणजे सूर्य म्हणजे तर काय आहे? ज्याची ऊर्जा कधीच संपत नाही, असा न संपणारा जीवन स्रोत आहे. काही लोक सूर्याची उपासना पण करतात आणि त्यांचे शारीरिक क्लेश दूर होतात. सूर्याला बुद्धीचं स्रोत सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं आयुष्य जे आहे ना ते अतिशय उत्तम राहतं, अतिशय उत्तम. सूर्याच्या हालचालींवरून अंदाज बांधता येतो. हवामान खात्याचा जो अंदाज असतो तो अंदाज बांधता येतो आणि अगदी एक्झॅक्ट आपल्याला त्याचं परीक्षण करता येतं. एवढंच काय हो, सूर्याच्या हालचालींवरून आपल्याला पंचांग लिहिता येतं. मग आता एवढं आपण बघितलं की सूर्याचे हे सगळे गुणधर्म आहेत, पण आपण मुख्य गुणधर्मांवर तर आलोच नाही. म्हणजे इतका प्रमुख आहे सूर्य, इतकं सगळं तो करतो, इतकं सगळं ज्याच्या अस्तित्वामुळे होतो, तरी तो कोणामुळे उगवतो या प्रश्नात केवढी ताकद आहे बघा. म्हणजे तुम्ही एवढंसं करू शकताय, त्याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही आहे. तर तुम्हाला वाटतं की मी किती केलं, पण आपण काही करतो का? आणि कुठलाही जो देह आहे तो देह काही करू शकतो का? तो देह करू शकत नाही. अहो देह काय, पण सगळ्या निसर्ग देवतांमध्ये सुद्धा अतिशय श्रेष्ठ आणि उन्नत असा हा सूर्य आहे. तो सूर्य स्वतः सुद्धा उगवत नाही. तो सूर्य सुद्धा स्वतः उगवत नाही, तर तुम्ही स्वतः जन्मता का? तुम्ही स्वतः मृत्यू पावता का? नाही ना. मग त्याच्या मधल्या क्रिया तुम्ही कशा काय करता? तुम्ही स्वतःहून जन्म घेताय का? नाही. स्वतःच्या मनात आलं म्हणून जन्म घेतलाय का तुम्ही? हातात काहीच नाही आहे. मग मृत्यू, आता बास बाबा, फारच अडचणी येत आहेत, आता नको हे आयुष्य, म्हणून असं स्वतः मृत्यू घेतलाय का तुम्ही?
नाही. मग जन्म आणि मृत्यू यांच्या मधलं कसं काय तुम्ही करताय? ते अशक्य आहे, पूर्णपणे अशक्य आहे. हे दाखवण्यासाठी सूर्याचं उदाहरण घेतलंय. अतिशय सर्वात उच्च अशी देवता या पृथ्वीवरची निसर्ग देवता ही सूर्य आहे. हा सूर्य काय सांगतोय? हे सगळं म्हणजे युधिष्ठिराने फक्त हेच उत्तर दिलंय बरं का. युधिष्ठिराने काय उत्तर दिलंय? आणि यक्षाचा प्रश्नाचा काय अर्थ आहे हे आपण बघतो आहोत. काय झालंय माहिती का? हे प्रकरण प्रसिद्ध कशामुळे आहे माहिती का? की थाडथाड तो यक्ष प्रश्न विचारतोय आणि युधिष्ठिर उत्तर देतोय. त्या एका शब्दाच्या उत्तरावरून तसं काहीही कळत नाही, पण फक्त मनोमन पटतं. हो, सूर्याला कोण उगवून देतं? तर परब्रह्म. पण यातनं काही कळणार नाही. ते एवढं सगळं एक्सप्लेनेशन आपल्या मनाला भिडलं पाहिजे. कारण मी म्हटलं ना, यक्ष प्रश्न हे कशासाठी आहेत? तुम्ही आम्ही जी लोकांनी सगळ्यांनी म्हणजे लोक झाले निर्माण की लगेच मानवानी या विश्वामध्ये जे एंट्रन्स दिलेली आहे, एंट्रन्स घेतलेली आहे, एंटर केलेलं आहे, त्यापूर्वी ही एंट्रन्स एक्झाम दिली आहे का? जीवन आपलं चालू होताना निदान आपण बालक असतो म्हणून सोडून दिलं जातं, पण आपल्याला समज आल्यावर आपण इकडे कल्लोय का? असे सगळे विचार या विश्वामध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा आपण उपभोग घ्यायला लागतो, म्हणजे साधारण 21 वर्षापासून आपण या जगाचे उपभोग घ्यायला लागतो खऱ्या अर्थाने, त्यावेळी आपण ही एंट्रन्स एक्झाम दिली आहे का? आपल्या मनाशी तरी दिली आहे का? याचा मागोवा घेणारे हे प्रश्न आणि उत्तर आहेत. नुसते ऐकायला छान वाटतात असं नाही आहे, त्याच्या मागे भरपूर तथ्य आहे. तर आता हा सूर्य इतक्या सगळ्या गोष्टी करतो, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तो काय करतो? तर तो खरा कर्मयोगी आहे ना. तुम्ही आहात का? सूर्य हा खरा कर्मयोगी आहे. का खरा कर्मयोगी म्हटलेलं आहे त्याला? कर्मयोगी बरं का, योगी झालाय तो, नुसतंच कर्म करणारा नाही. त्याचं कारण आहे. त्याचं कारण एकच आहे, वर्षानुवर्ष कोणी बघायला असो वा नसो, तो ठराविक वेळी उगवतो, ठराविक वेळी मावळतो. सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो. त्याची पूर्ण ड्युटी तो करतो. मग तुम्ही म्हणाल तो आभाळ आल्यावर कुठे उगवतो? अरे तो उगवल्याशिवाय दिवसच होत नाही मुळी. म्हणजे दिवस झाला याचा अर्थ तो उगवलेला आहे. आभाळ आल्यावर ढग त्याच्या आड येतात, संपलं. त्यामुळे तो खरा कर्मयोगी आहे. वर्षानुवर्ष आधी काळापासून म्हणजे जेव्हा विश्व निर्माण झाले तेव्हापासून तो काय आहे? संपूर्ण कर्तृत्वाच्या भावनेने तो कर्म करतोय आणि अथकपणे हे कर्माची भूमिका निभावतोय तो. आपलं जे त्याचं कर्म आहे, त्याचं जे कर्म आहे रोजचं सतत उगवणं आणि मावळणं, उगवणं आणि मावळणं, तर हे कर्म तो करतो आहे. त्याच्या परिणामाची सुद्धा त्याला इच्छा नाही आहे, फळाची इच्छा नाही आहे की आपल्याला हे मिळणार आहे, आपल्याला ते मिळणार आहे. कशाचीही इच्छा तो करत नाही. एक तर तो काय कर्मयोगी आहे, दुसरं म्हणजे तो कशाच्याही कोणत्याही फळाची इच्छा करत नाही आहे, तिसरं म्हणजे अतिशय परिश्रमपूर्वक काम करतोय.
करतोय ना, तिष्ठत उभा राहतो ना, तो तिष्ठत उभा राहतो. आणि खरं जर सांगायचं म्हणजे काय माहिती का, सूर्य आकाशातून कधीच हलत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो तिष्ठत उभा आहे. फक्त लोकांना असं दिसतं की तो उगवला आहे आणि मावळला आहे. पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो त्याला दिवस म्हणायचं. त्याच्यामुळे पृथ्वीचा भाग सूर्यासमोर आला की आपल्याला वाटतं सूर्य उगवला. पृथ्वीचा भाग, पृथ्वीची पाठ झाली सूर्याकडे की आपल्याला वाटतं रात्र झाली. पण हे सगळं घडवून कोण आणतंय? अतिशय परिश्रमपूर्वक तो उगवतोय, मावळतोय आणि वैराग्यपूर्वक त्याचं काम चाललेलं आहे. निस्वार्थ सेवा आहे, निस्वार्थ सेवा. वैराग्य म्हणजे किती वैराग्य! इतर सगळ्या गोष्टींपासून तो दूर आहे. कृतज्ञतेची अपेक्षा करतो ना माणूस करतो की कोणीतरी आपल्या कामाबद्दल कृतज्ञता करावी, आपल्या कामाबद्दल मानावं आपल्याला. पण तशी सुद्धा तो अपेक्षा करत नाही. आणि त्याच्या या कामगिरीबद्दल सगळेजण काय करतात? अर्घ्य पाद्य वगैरे करून त्याची पूजा करतात, त्याला अर्घ्य देतात. इतका तो सूर्य महान आहे. आणि केवढं हे वैराग्य, म्हणजे केवढं वैराग्य की काहीही त्याला अपेक्षा नाही आहे आणि सगळीकडे त्याने त्याची किरणं पसरवलेली आहेत, सगळीकडे. तर असा हा जो सूर्य आहे, असं आपण वागतोय का? आपल्याला हे सूचित आहे. आपण एक एक थोडा थोडा भाग लक्षात घेत जाऊ आणि मग आपल्याला कळेल की असं आपण वागतोय का? सूर्य दररोज उगवतोय, दररोज मावळतोय. आपण दररोज नव्या जोमानी आपली नित्यकर्म करतोय आणि थांबतोय. कधीही म्हणायचं नाही की मी आज करणार नाही. असं सूर्याचं कधी झालंय का तब्येत बिघडली? नाही. त्याच्यानंतर सूर्याला किती वैराग्य आहे, आपल्याला आहे का? नाहीये. अत्यंत वैराग्य. इतर कुठल्याही गोष्टीची त्याला इच्छा नाही आहे. कोणी मोठं म्हणावं असं नाही आहे किंवा या उगवण्या मावळण्याबद्दल सत्कार समारंभ व्हावेत असंही नाही आहे. काहीच नाही आहे. आता अशा सूर्याची उपासना करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करतात किंवा काही महर्षींनी, म्हणजे आता प्रत्यक्षात नावं कुठेच दिलेली नाहीत, पण आदित्य हृदयम नावाचं स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे. म्हणजे महर्षींनी आदित्य हृदयम या रूपात श्रीरामांना सूर्याचं मंत्र कसं आहे त्याचं रहस्य सांगितलं, त्याचं रहस्य दाखवून दिलं.
आणि हे बघा, हनुमानाने तर वेदांचं ज्ञान प्रत्यक्षात सूर्याकडून घेतलं. म्हणजे लहानपणी तो निघाला होता सूर्याला हातामध्ये घ्यायला, पण काय झालं, सूर्याकडे तो निघाला होता हनुमान. आणि मग त्याला म्हणजे एवढी आकर्षण शक्ती त्या सूर्याची, आणि त्याला भीती वाटली नाही. परंतु त्याला असं मार्गदर्शन मिळालं हनुमंताला की त्याहीपेक्षा, त्या सूर्याला जाऊन तू धडकण्यापेक्षा त्याच्या पायाशी, त्याच्या चरणांशी नम्र हो, तो सूर्य तुला काहीतरी सांगतोय. त्यावेळी हनुमानाला समजलं. त्यांनी विनम्र भाव ठेवला. सूर्याला जाऊन पकडण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी सूर्यासमोर विनम्र भाव त्यांनी ठेवला. तेव्हा काय झालं तर सूर्याने त्याला संपूर्ण, म्हणजे वानर जातीचा असून सुद्धा त्याला संपूर्ण वेदांचं ज्ञान सांगितलं. आणि वेदांचं ज्ञान आहे मारुतीला. आता हे तर आपल्याला माहिती पण नाही की पांडवांचा जो वनवास काळ होता, युधिष्ठिर सतत ध्यान साधनेत मग्न असायचा. आणि अनेक ईश्वरांनी, अनेक देवदेवतांनी त्याला मार्गदर्शन केलंय त्यावेळी की संपूर्ण या भावांचं आणि द्रौपदीचं रक्षण कसं करायचं, हे त्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलंय वनवासामध्ये. तर त्याला एक वेळ अशी आली की जगण्याची ऊर्जाच राहिली नाही अडीअडचणींना तोंड देऊन. तेव्हा सूर्यानी एकदा, युधिष्ठिर ध्यानाला बसलेला असताना सूर्याने स्वतःची 108 नावं त्याला सांगितली. ही 108 नावं तू सतत म्हण. आणि त्याला सांगितलं, ही 108 नावांचं तू काय कर, उपासना कर. जगण्याची ऊर्जाच राहिली नाही अडीअडचणींना तोंड देऊन. तेव्हा सूर्यानी एकदा, युधिष्ठिर ध्यानाला बसलेला असताना सूर्याने स्वतःची 108 नावं त्याला सांगितली. ही 108 नावं तू सतत म्हण. आणि त्याला सांगितलं, ही 108 नावांचं तू काय कर, उपासना कर. आणि मग युधिष्ठिराने सूर्याला कृपा मागितली की तुझी कृपा माझ्यावर राहू दे. तर सूर्याने त्याला अक्षय कृपा दिली. अक्षय, ज्याचा कधीच क्षय होत नाही, अशी अफाट कृपा दिली. तर आता इतका प्रचंड सूर्याची जी ताकद आहे, या विश्वामध्ये नंबर 1चा सूर्य आहे. आणि तरी सुद्धा त्याला कोण उगवतं? त्याला उगवतो ब्रह्मा, असं युधिष्ठिराने उत्तर दिलंय. ब्रह्मा आदित्यम उन्नयती. सूर्याला ब्रह्मा उगवतो.
अतिशय तेजस्वी, अतिशय उष्णता, अतिशय जीवनाची ऊर्जा देणारा हा जरी सूर्य असला आणि जरी तो अतिशय तेजपुंज वाटत असला तरी त्याहीपेक्षा तेजपुंज असलेलं हे जे परमतत्व आहे तेच सूर्याला उगवायला भाग पाडू शकतं. काय आहे सूर्य म्हणजे काय आहे? विश्वज्ञानाचं भांडार आहे. विश्वाचं ज्ञान सगळं त्या सूर्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. हे जे ज्ञान आहे ते ब्रह्मदेवाने खूप मोठं तप केलं आणि तप करून त्यातून ओंकाराचा ध्वनी निर्माण केला. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांनी मोठं तप केल्यानंतर हे ज्ञान त्यांनी आत्मसात केलं ब्रह्मदेवाने. आणि मग प्रथम सूर्य आणि नंतर विश्वाची सगळ्या निर्मिती केलेली आहे. सूर्योदयाचं मग कारण काय? प्रत्यक्ष ब्रह्म हे सूर्योदयाचं कारण आहे. खरं सांगायचं ना तर सूर्य हे प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. खरं जर म्हणायचं तर दिव्यत्वाची प्रचितीच आहे सूर्य म्हणजे. आणि सूर्य तर काय भौतिक आणि आध्यात्मिक असं दोन्ही आहे. सातत्य आहे त्याच्या वागण्यामध्ये. इतके सगळे गुण असताना आणि इतके सगळे गुण आमच्यामध्ये आहेत का? ही पहिली महत्वाची गोष्ट. माणसाच्या बुद्धीचा स्रोत हा सूर्यच आहे. तुम्हाला माहिती आहे का? आमच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो अशी प्रार्थना आहे. म्हणजे काय? हा जो गायत्री मंत्र आहे त्यातला अर्थ आहे हा एक की बुद्धीला प्रचोदना देणारा. अरे सगळं ऊर्जा युक्त झाल्यानंतरच ते काय होतं कार्यरत होतं. त्याप्रमाणे आमचा देह, आमची इंद्रिय ह्यांना जीवनाची उष्णता देणारा सूर्य आहेच. मनाला बलवान बनवणारा सूर्य आहेच. पण बुद्धीचं जे कार्य आहे काहीही म्हणजे स्मरण कार्य, सूक्ष्म कार्य, शोध कार्य, ही सगळी जी बुद्धीची कार्य आहेत या कार्यांसाठी कार्य करून घेण्यासाठी, निर्माण होण्यासाठी, कार्यांची निर्मिती होण्यासाठी या बुद्धीमध्ये चेतना नको का चेतवायला? आणि या बुद्धीला अशा रीतीने प्रेरणा देणारा म्हणजे सूर्यच आहे. धर्माने जर आपण वागलं तर आपली बुद्धीसुद्धा उत्तम होते. बंधन आणि स्वातंत्र्य असं दोन्ही हा सांगतो. कारण काय? सूर्य हा बंधनात आहे की नाही? सूर्य हा बंधनात आहे. कसं? त्यांनी स्वतःला बंधनात घालून घेतलेलं आहे. स्वतःला कसं बंधनात घातलंय? तर संपूर्ण तो रोज उगवतो आणि रोज मावळतो. बंधन ठेवलंय त्यांनी.
आळस आला नाही, बरं नाही, नाही चालणार, कंटाळा आला नाही चालणार, वर्षानुवर्ष स्वतः उगवतो आणि तो ठराविक काळानंतर तो मावळतो. या विश्वाचं प्रतिनिधित्व करतो तो. त्यामुळे काय होतं की हा वैयक्तिक जो जीव आहे तो पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा मृत्यू पावतो. जन्म आणि मृत्यू. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्याने वेदातलं कर्मकांड केलं, पण ते मूळ अज्ञानानेच केलं जर, तर काय उपयोग आहे? नाही का? कर्तव्य भावनेने केलं पण अज्ञानानेच केलं आणि फळाची इच्छा केली. त्या फळाची इच्छा केल्यामुळे अनेक प्रवृत्ती निर्माण नाही का होत आणि त्याच्यातून वासना निर्माण होतात. हा जो जन्म आहे त्यातून मुक्त व्हायचं असेल आपल्याला बंधनातून, तर गुरु आवश्यक आहे. आता कसं आहे, सूर्य मावळतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. काय आहे माहिती का? सूर्य प्रकाशित झालेला आहे. इथे थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे आपली. सूर्य प्रकाशित झालेला आहे आणि तो आता दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. म्हणजे काय? एकदा तुम्ही या जन्मात ज्ञान घेतलं, या जन्मामध्ये ज्ञान घेतलं भरपूर आणि ज्ञानेश्वर माऊलींसारखे पुन्हा दुसऱ्या जन्माला आलात तर काही हरकत नाही हो. कारण तो काय एकाच जन्मात सगळं करणं हे काय प्रत्येकाच्या हातात नसतं ना. त्याच्यामुळे तसं चालेल एखाद वेळेस. हेच सूर्य दाखवतोय की दररोज उगवणं आणि दररोज मावळणं म्हणजे काय? मावळायला त्याला का लागतंय? कारण त्याचं कर्म संपत नाही आहे. त्याप्रमाणे आणि कर्म अविरत करावं हे दाखवण्यासाठी सूर्य आहे. ज्याचा जसा अभ्यास करायचा आहे तेवढ्या फ्रेमवर्कमध्ये अभ्यास करायचा आणि बाकीचं सगळं सोडून द्यायचं. सगळ्या बाजूनी ते उदाहरण लागेलच असं नाही. त्यामुळे सूर्य दररोज उगवतोय, दररोज मावळतोय, पण काय आहे त्याचा जर सारासार विचार केला तर तो नुसताच उगवतोय, नुसताच मावळतोय. आपण अतिशय वेडेपणा करतो, नुसतेच झोपतोय आणि नुसतेच उठतोय. आपल्या जीवनात नाविन्य काय आहे? जीवनात नाविन्य म्हणजे काय? प्रगतीपथाकडे नेणारं काय आहे? दररोज काही आहे का प्रगतीपथाकडे नेणारं? म्हणजे काय? धनधान्य आणि हे आणि ते ऐश्वर्य ते नाही म्हणत आहे मी. प्रगतीपथाकडे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाकडे नेणारं, अंतिम शांतीकडे नेणारं आपण काय करतोय, काय मिळवतोय? दररोज सूर्य दिवस उगवतोय, दिवस मावळतोय, आपण झोपतोय, आपण उठतोय, काहीच आपण मिळवत नाही. तसं नाही आहे. सूर्याकडे बघा, तो रोज उगवतोय
आणि प्रकाशतोय आणि सगळ्यांना प्रकाशित करतोय, सगळ्यांना उजेड देतोय, सर्वांवर कृपा करतोय एकसारखी. कोण वाईट कोण चांगलं असं म्हणत नाही. मी अमक्याला ज्ञान देणार नाही, मी तमक्याला प्रकाश देणार नाही असं म्हणत नाही आहे. तो सगळ्यांवर एकसारखी कृपा करतोय. आणि तरीसुद्धा तो स्वतःला बंधनात घालून घेतोय आणि तो पुन्हा मावळतोय. कशासाठी? दुसऱ्या दिवशी तेजोमय रीतीने उगवण्यासाठी. कधीही आजपर्यंत सूर्याचं तेज कमी झालं हे तुम्ही पाहिलंय का? त्याप्रमाणे मानवाने काय करायचं आहे तर आज उगवल्यानंतर सगळी पावलं उन्नतीकडे पाहिजेत आपली. म्हणजे आज एखाद वेळेस मावळावं लागलं तर उद्या पुन्हा दुसरा जन्म झाल्यावर माऊलींसारखं इतकं तयार पाहिजे हे एक दाखवलंय. आणि अत्यंत मला भेडसावणारी आणि अत्यंत मनाला स्पर्श करणारी गोष्ट एक सूर्याकडे आहे. तो रोज उगवतोय आणि रोज मावळतोय. म्हणजे काय आहे माहिती का? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही की उगवायचं. उगवल्यानंतर काय आहे? स्वतःचं महत्त्व आहे. उगवतो, सगळ्यांना प्रकाशित करतो आणि तिथे तिष्ठत उभा असतो तो. हे सगळं तो करतो आणि त्याला लोक मानतात, त्याला अर्घ्य देतात. ऋषीमुनी इतके लोक मानतात, त्याची पूजा करतात, पाण्यात उभ्या राहून सूर्याची उपासना करतात. पण तो काय, वा वा तुम्ही छान माझं सत्कार समारंभ सोहळा करताय, मग आज मी रात्री जरा उशिराच घरी जातो, नाही म्हणत. असं कशातही तो अडकत नाहीये. तो पुन्हा मावळतोय वेळ आली की. ह्याचा अर्थ एक फार मोठा लेसन आपल्याला दिलेला आहे की प्रत्येक वेळी सगळी कामं करायला, मोठं कार्य करायला उभं राहायचंय, ते कार्य नीट करायचंय आणि त्यातून मागे सरकायचंय. कोणी मागे सरकायचंय? आपल्या अहंकाराने. कर्म करताना मी बुद्धीसह पुढे व्हायचंय, त्याचे जीव ओतून काम करायचंय, ते कर्म झळाळून टाकायचंय, प्रकाशित करून टाकायचंय, पूर्णत्व आणायचंय त्या कर्माला. कर्म संपल्यानंतर तिथून मावळून निघून जायचंय. इतका मोठा लेसन सूर्याने आपल्याला शिकवलेला आहे. आणि या सूर्याला, अशा सूर्याला सुद्धा कोण उगवतंय? इतकं सगळं तो करतोय. म्हणजे तुम्ही म्हणाल आहे ना, परमेश्वरच सगळं करतो ना, मग आम्ही काही नाही केलं तर चालेल ना, दोष काय दाखवता आम्हाला? असं नाहीये. एका हाताने टाळी वाजत नाही. इतकं सगळे गुण सूर्यामध्ये, तितकं सगळं सूर्य करतोय. पण अशा तेजस्वी झळझळीत सूर्याला सुद्धा कोण उगवतंय? कोण निमित्त कारण आहे त्याला उगवण्यासाठी? कोण कारणीभूत आहे? केवळ आणि केवळ ब्रह्म. म्हणजे हे सगळं कोणाच्या हातात आहे? ब्रह्माच्या हातात आहे. या ब्रह्माने सृष्टी निर्माण केली ना, त्याच्यात सर्वप्रथम सूर्याला निर्माण केलं. तरी सुद्धा ब्रह्मानेच निर्माण केलं ना. म्हणजे सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची ताकद कुणामुळे येते तर केवळ ब्रह्मामुळे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जीवनात तुम्ही कितीही थोर कामगिरी केली, कितीही धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं, कितीही मोठे पराक्रम केले,
तरी सुद्धा ते कोण करतंय सगळं? ते केवळ चैतन्य, केवळ ब्रह्म, आणि तेच सगळं काही सूत्र हलवतंय हे कायम लक्षात ठेवा. हे त्याच्या मागे सांगणं आहे. नुसतं युधिष्ठिराने ब्रह्म सूर्याला उगवतं यात एवढा अर्थ आहे. सूर्याला कोण उगवतं या प्रश्नात हा एवढा अर्थ आहे. आणि अशा पद्धतीने अतिशय आपल्याला संकेतात्मक रीतीने जीवनाचं दर्शन घडवणारा हा यक्ष प्रश्न महाभारतामध्ये व्यासांनी लिहून मानवी जीवनावर थोर उपकार केलेले आहेत. त्यांना कोटी जरी प्रणाम घातले, कोटी कोटी दंडवत घातली, तरी सुद्धा ती कमीच आहेत. तेव्हा जगद्गुरु व्यासांना प्रणाम करून, यक्षाला नमस्कार करून, युधिष्ठिराला नमस्कार करून, कारण त्याचीही विद्वत्ता नुसती नाही आहे, ती मानसिक बौद्धिक विद्वत्ता आहे. बौद्धिक सुद्धा नाही तर बुद्धीचं समत्व त्याचं इथे दिसून येतं. आणि एवढा सांकेतिक भाग आहे. नुसतं ते खूप इंटरेस्टिंग वाटतं असं नाही आहे. अशा या 3 देवता इतकं मार्गदर्शन करण्यासाठी कारणीभूत असलेल्या यांना आपण यांच्या चरणी नमस्कार करून आजचं हे पहिला प्रश्न इथे संपवूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.